शिंदेना राग आला की ते गावाला जातात अशा शब्दात संजय राऊतांनी टोला लगावलेला आहे। शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी कुंभमेळ्यामध्ये जायला हवं होतं असं राऊतांनी म्हटलंय। कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल अशा शब्दात राऊतांनी टोला लगावलेला आहे। आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात। पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात। सरकार कोणी चालवायचं? मग हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? तुमचे राग लोभ तुम्ही तुमच्या वाशी ठेवा, पण तुमच्या हातामध्ये आज सत्ता आहे। या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा। पण रोज तुमचे राग, लोभ, रुसवे, मारामाऱ्या, अडवणूक, स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे। दरे हे त्यांचं डावसच आहे, तिथे बसूनच ते राज्य करतात ना। एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे। त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर, कारण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार। अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात। तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे। अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, धर्मकार्य करायचं। इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं। कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल।